नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत इनसुत्त. इनसुत्त ही एक कविता आहे. ते आपण आज समजून घेऊया. तर याची आपण प्रस्तावना बघूया. प्रस्तुत इनसुत्त ही कविता पाली साहित्यांच्या अंगुत्तर निकायातील छकनिपालो या ग्रंथातून घेण्यात आली आहे. प्रस्तुत कवितेत जीवन जगत असताना आलेल्या अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी ही काही व्यक्ती कर्ज काढतात व गरजा पूर्ण करतात. कर्ज काढून गरजा पूर्ण होतात, परंतु कर्जामुळे अनेक दुष्परिणाम सामोरे जावे लागते. म्हणजेच वेळोवेळवर कर्जांची पडताळणी न केल्याने आपल्याला अपमान सहन करावा लागतो. एवढेच नाही तर शिक्षाही होऊ शकते. या सर्व गोष्टींपासून सुटका मिळवण्यासाठी आपले काया वाचा मनावरील नियंत्रण सुटते व आपल्यातून वाईट कृत्य घडू शकते. म्हणून आपण आपल्या गरजा कमी करून कर्ज न करता जीवन जगणे, ज्यामुळे आपली समाजात प्रतिमा मलिन होणार नाही, हे प्रस्तुत कवितेत सांगितले आहे. तर आपण बघूया कवितेचा पहिली गाथा. दलिहीय. दलिय म्हणजे दरिद्रता. लोके म्हणजे जगात. लोके म्हणजे जगात. इंदान म्हणजे कर्ज घेणे. दुःख म्हणजे दुःखदायक. दुःख म्हणजे दुःखदायक. तर बघूया पहिली गाथा. दालिंद्य दुःखे लोके इनादान च भुच्यति दलिंदो इनमायादाय भुज्यमानो विहरती. याचं भाषांतर बघूया. या जगात दारिद्र्यता नष्ट करण्यासाठी कर्ज घेणे दुःखदायक आहे. कारण अशा प्रकारे कर्ज घेऊन सुख भोगणारा दरिद्र व्यक्ती शेवटी दुःखालाच प्राप्त करते. ततो म्हणजे त्यानंतर दुसरी गाथा बघत आहोत आपण. ततो म्हणजे त्यानंतर. बंधनमी म्हणजे कारागृह बंधन. निगच्छती म्हणजे भोगणे आणि सोसणे. एतपी म्हणजे अशा या. तर ततो अनुच्यन्ति न बंधनीय निगच्छति एतैहि बंधन दुःख कामला भाभिजंपीय. तर याचं भाषांतर बघूया. त्यानंतर गुन्हेगारी आरोप लागतात. कारागृहात शिक्षा भोगावी लागते. अशा या कारागृह बंधनात कामभोगाची प्राप्ती होत असल्यानेच अधिक दुःख होते. तिसरी गाथा बघत आहोत आपण. तथैव म्हणजे तसेच. आर्यविनय म्हणजे बुद्ध शासनात. श्रद्धा म्हणजे श्रद्धा. यस्य म्हणजे ज्याची. अहिरिको म्हणजे संकोचित. तर आता आपण बघूया. तथैव आर्यविनय श्रद्धा यस्य न विद्यते अहिरिको अन्नोक्ती पापकर्मी विनिप्यो. तसेच बुद्ध शासनात ज्याची श्रद्धा संकोच न करता व लाजलज्जा न करता चालू आहे, तो पापकर्मांपासून दूर होतो. काय होतो? पापकर्मांपासून दूर होतो. इथं दाखवलं आहे बघा. पापकर्मी विनिब्य म्हणजे पापकर्मांपासून. चौथी गाथा बघूया आपण. कायभूत चरित म्हणजे शरीराने वाईट आचरण. वच्ची दुश्चरितानी म्हणजे
वाचणे वाईट आचरण. मनो म्हणजे मनाने, मा म्हणजे नये किंवा नको, म म्हणजे माझे. तर बघूया. कायबुच्चरित्य कत्वा उच्चिच रितानीच मनोदुच्चरित कत्वा मा म जयू ती इच्छा. म म्हणजे काय सांगितले आहे? माझे. मनो म्हणजे काय सांगितले आहे? मनोमने. तर आता आपण याचं भाषांतर बघूया. जो शरीराने, वाचेने आणि मनाने वाईट आचरण करतो, तसेच माझे हे वाईट आचरण इतर कोणालाही समजू नये अशी इच्छा करतो. तर 5वी गाथा बघूया. सो म्हणजे तो, संप पाती म्हणजे संकल्प, हो ना, संप पाती म्हणजे संकल्प, चेतसा म्हणजे मन, तर आपण बघूया. सो संपत्ती कायेन वाचाय उद्ध चेतसा माप कम्म पवेंढेतो थ्य पुनपू. भाषांतर बघूया. तो शरीर, वाचा आणि मन याने वाईट आचरण पुन्हा पुन्हा करण्याचा संकल्प करून तसेच पाप कर्म करीत राहतो. काय करीत राहतो? पाप कर्म करीत राहतो. 6वी गाथा बघूया. सो पापकम्मो धुमेधो म्हणजे वाईट बुद्धीचा, जाण म्हणजे समजल्यावर दुःख, आणि दुःखरमंतो म्हणजे वाईट कर्म, तत्तो म्हणजे तेव्हा. असा जो पाप कर्म करणारा वाईट बुद्धीचा व्यक्ती तसेच वाईट कर्म समजल्यावर जसे कर्म घेऊन सुख भोगणारा दरिद्री व्यक्ती शेवटी दुःखाला प्राप्त करतो, त्या प्रकारे दुःखाला प्राप्त होतो. 7वी गाथा बघूया. ततो अनुच्चरित्य न संघकं मा मानसा दुःखा गामे वायदी वारिये यस्य विपटी सार्जा. सकपा म्हणजे काय सांगितलं मी? संकल्प. मानसा म्हणजे मानसिक. गामे म्हणजे गावाच्या. वारये म्हणजे अरण्यात. तर भाषांतर बघूया. तेव्हा एखाद्या गावात किंवा एखाद्या असल्यात विहार करीत असताना त्यांचे दुःखमय मानसिक संकल्प त्यांचा लाड करतात. 8वी गाथा बघूया. गामे म्हणजे गावाच्या, वारये म्हणजे अरण्यात, विपटी सार्जा म्हणजे पाठलागा करतो. सो पापकम्मो बुद्धेधो जान दुःखटमतो योने मयंतर्गत्वा निरप्पे वापी पज्जंती. भाषांतर बघूया. असा तो पाप कर्म करणारा वाईट बुद्धीचा व्यक्ती, पुन्हा बघूया. असा तो पाप कर्म करणारा वाईट बुद्धीचा व्यक्ती स्वतःचे वाईट कर्म समजल्यावर मृत्यूनंतर नरकात जाऊन सुद्धा त्याने बांधला जातो. 9वी गाथा बघूया. एतंगी म्हणजे असे हे, धीरो म्हणजे बुद्धिमान, पमुच्चती म्हणजे मुक्त होतो. पमुच्चती म्हणजे काय होतो? मुक्त होतो. एतहि बंधन दुःखा यमाधीरो पमुच्चती धम्मलब्धेहि भोगेहि दह चित्त पसादाय.
भाषांतर बघूया. असे हे बंधन अत्यंत दुःखदायक आहेत. या बंधनातून बुद्धिमान व्यक्तींच मुक्त होऊ शकतो. त्याने कर्म प्राप्तीमधील काही दान देऊन तथागत प्रती श्रद्धा प्रकट करावी. कशी करावी? तथागता प्रती श्रद्धा प्रकट करावी. 10वी गाथा बघूया. उपयथ्य कटगाही सध्यस्य धर्मे सिन्नो दिघ धम्म हित त्याय समराय सुखाय च एवमेत गहनठान जागी पूय पयंठांती. पापी मंद बुद्धींच्यासाठी हे बंधन दोन्ही प्रकारे गळ्यातील फासच आहे. म्हणजे पुन्हा एकदा बघूया. पापी मंद बुद्धींसाठी हे बंधन दोन्ही प्रकारे गळ्यातील फासच आहे. शेवटी व्यक्ती आपल्या लौकिक आणि पारमार्थिक हितांना लक्षात घेऊन या पापमय कर्माचा त्याग करून पुण्य प्राप्त करू शकतो. कसा पुण्य प्राप्त करू शकतो? कर्माचा त्याग करून, हितांना लक्षात घेऊन त्या पापमय कर्मांचा त्याग करून पुण्य प्राप्त करू शकतो. 11वी गाथा आपण बघूया. तथ्यच अपियचिनये सद्धा यस पहिंतिता हिरिमनो च ओसंपी पयंबासिलस उत्तो. तसेच ज्या व्यक्तींची बुद्धशास्त्रावर स्थिर श्रद्धा आहे, जो त्यांच्या प्रती लज्जारहित व पापरहित आहे, अशा प्रज्ञावान व सदाचारयुक्त व्यक्ती सुखी जीवन जगतो. 12वी गाथा बघूया. एसो खो अरिय विनये सुखजीवई ती उच्चती विरामिस सुखलढा उपेख्य अतिथिथ्य. म्हणजे याचे भाषांतर बघूया. खरोखर हा बुद्धशासनात सुखी जीवन जगणारा म्हणून संबोधण्यास योग्य आहे. असा हा निरपेक्ष व्यक्ती सुख व उपेक्षा ध्यानात स्थिर ठेवतो. तुम्हाला काही अजून डिटेलमध्ये माहिती पाहिजेत असेल आणि पालीचे पेपर सोल्युशन पाहिजेत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. मी तुम्हाला आणखी डिटेलमध्ये काही माहिती देऊ शकेन. धन्यवाद.